राम राम मंडळी, आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे. काय ग बायको, हे काय बनवतेस? चकना. काय? अवधनी ह्याला म्हणते ती खारी डाळ. तुम्ही तुमच्या लहानपणी कधी खाल्ली आहे का खारी डाळ अशी? आम्ही नाही का शाळेच्या सुट्टीमध्ये जाऊन अशी डाळ घेऊन खायचो विकत. अगं हा बायको, याला खारी डाळ म्हणतात. ही कुणाला नाही आवडणार बरं? होय ना वधनी, मग हीच डाळ म्या आज घरी बनवली बघा. आणि एकदम मार्केट सारखी खुसखुशीत. विकत घ्यायला गेलं तर ह्याला खूप पैसे लागतात, पण का नाही आपण ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो. अगं घरच्या घरी कशी बनेल? कडक होईल ती. अवधनी अजिबात कडक होत नाही बघा. सेम मार्केट सारखी अगदी डाळ लागते ही. तुम्ही जर का एकदा बनवला का नाही तर परत परत बनवाल, आणि ज्यांना पण तुम्ही खायला द्याल का नाही त्यांना कळणार सुद्धा नाही की ही तुम्ही घरी बनवलाय. त्यासोबतच एक मसाला सुद्धा बनवायचा अगदी चटपटीत, तो पण मी सांगणार आहे. चला तर मग बघूया ही खारी डाळ कशी बनवायची ते. इथे मी घेतली 1 कप चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ, आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं. पाव चमचा खायचा सोडा घातला आणि हे मिक्स करून हे मिश्रण रात्रभर असंच ठेवलं. रात्रभर ही डाळ चांगली भिजते, किंवा 7 ते 8 तास तरी ठेवायची. आता सकाळी बघा ही डाळ कशी भिजली आहे. अगदी खुसखुशीत अशी बनते ही खायचा सोडा घातल्यामुळं. आता ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. यातलं पाणी आधी काढून घ्यायचं, नंतर दुसरं पाणी घालून अगदी ही कुस्करून अशी चांगली धुवून घ्यायची. म्हणजे ह्याच्यामध्ये जे सोड्याचं अंश आहे का नाही तो सगळा निघला पाहिजे. म्हणून साठी ही 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची. नंतर एका जाळीमध्ये काढून घ्यायची. पाणी पूर्ण निथळलं की एका कपड्यावरती याला फॅन खाली सुकू द्यायची. फक्त अर्ध्या तासासाठी ठेवायची, हिला वाळवायची नाही आहे. फक्त ही सुकली पाहिजे. अशीच ओली आपण तळू शकत नाही का नाही, म्हणून ही थोडीशी सुकली पाहिजे. अशी कपड्यावर घालून अर्धा तास फॅन खाली ठेवायची. आता मसाल्यासाठी घ्यायची आपण 1 चमचा बडीशेप, 1 चमचा काळी मिरी, सुकवलेली पुदिन्याची पानं घ्यायची. तर ही फॅन खाली सुकू शकतात. बनवायचं असेल तेव्हा आपण घालायची वाळायला आणि सुकवायची. त्यानंतर अर्धा चमचा घातली लाल तिखट, अर्धा चमचा घातली आमचूर पावडर, आणि अर्धा चमचा घातला चाट मसाला. थोडंसं काळं मीठ घातलं आणि थोडंसं पांढरं मीठ सुद्धा घातलं. आणि याच्यामध्ये घातली अर्धा चमचा हळद किंवा पाव चमचा हळद, आणि 1 चमचा साखर घालायची. साखर घातल्यानं टेस्ट खूप छान येते. आणि हे मिश्रण चांगलं वाटून घ्यायचं. तर हा मसाला का नाही हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर 1-2 महिने ते आरामात राहतो. मग आपण कधीही अशी डाळ बनवू शकतो, किंवा काही चटपटीत बनवण्यासाठी हा मसाला वापरू शकतो. आता ही डाळ आपली छान अशी सुकली आहे बघा. तर आता हिला एका ताटामध्ये काढून घेते, आणि आता हिला तळून घ्यायची. कडकडीत असं तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये हिला तळायची. तर तळताना सुद्धा मी ह्या जाळीमध्ये घालणार आहे डाळ. अशी एकदम टाकणार नाही आहे तेलामध्ये. अशी जाळीमध्ये घालून थोडी थोडी करत अशी तेलामध्ये सोडायची. कडकडीत तेलामध्ये सोडायची. अशी थोडी थोडी करत सोडली की तेलाचं जे टेम्परेचर आहे का नाही ते अगदी सेम राहतं. नाहीतर मग आपण एकदम टाकली की तेल थोडंसं गार होतं. म्हणून साठी आपण थोडी थोडी अशी टाकायची आणि अशी छान हिला तळून घ्यायची. जोपर्यंत हे असे झाग यायला लागतो ना, असे बुडबुड यायला लागतात ना, तोपर्यंत आपली डाळ तळली जाते. आणि जेव्हा आपली डाळ तळून होईल का नाही तेव्हा ती अशी वरती तरंगायला लागते, आणि हे जे बुडबुडी यायचे आहेत ते बंद होतात. हे बघा आता ही तळून झालेली आहे. आता हे बुडबुडी यायचे कमी झालेत. आता हे कमी झाले. थोडासा सोनेरी असं ह्याला रंग आला का नाही की झाऱ्यामध्ये घालून हलवायची. बघायचं त्याचा असा खुळखुळ आवाज येतो. मग तेव्हा तिला आपण काढून घ्यायची. अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा डाळ तळून घेते. तर बघा अशी थोडी थोडी करत सोडली आणि कडकडीत तेलात सोडायची आणि हाय फ्लेमवरतीच तळायची ही. तर आता याचे बुडबुडे यायचे कमी झाले की तळून झाले म्हणायचे. आणि आपण झाऱ्यामध्ये घेऊन हलवली की त्याचा आवाज यायला लागतो, मग ती तळून झाले म्हणायची. तर अशा पद्धतीने मी सगळी डाळ तळून घेतली. आता हिला काढून घेते. हिला गरम गरम आहे तोवरच आपण ह्याच्यामध्ये मसाले लावून घ्यायचे आहेत. तर एका पेपरवरती काढून घेतली. आता काय करायचं, आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा घालणार. तर कढीपत्त्याची पानं मी अखंडच टाकलेत आणि ती तळून घेतलेत. अशी अखंड पानं घातली की काढायला सोपी जातात, म्हणून मी अशी तळून घेतलेत. तर आता काय करायचं, या गरम गरम डाळीवरतीच आपण 2 चमचे हा मसाला घालायचा जो आपण आता बनवला होता तो मसाला, आणि त्याच्यावरच ही कढीपत्त्याची पानं सुद्धा घालायची. आधी मसाला व्यवस्थित असा ह्या डाळीला चोळून घ्यायचा आणि मग घालायची. मी अगोदरच घातली तर काय होते, अगोदर घातली तर ही पानं चुरू शकतात, म्हणून साठी आधी मसाला घालायचा आणि मग चोळून घ्यायचा आणि मग
कढीपत्ता घालायचा. तर आता मी हलक्या हातानंच हलवते, कारण हा कढीपत्ता चुरणार म्हणून. तर व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. तर आता हा व्यवस्थित असा मसाला डाळीला लावून घ्यायचा आणि खाण्यासाठी रेडी झाली आपली खारी डाळ. अरे वा बायको, एकदम मार्केट सारखी डाळ बनली ही. खूपच टेस्टी आहे आणि खुसखुशीत सुद्धा आहे. धनी, हाय का नाही लय भारी? तर मंडळी, तुम्ही सुद्धा अशी डाळ नक्की बनवा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत राम राम राम. राम.